हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या स्वातीज हेल्दी किचनमध्ये. तर आज मी तुम्हाला संडे स्पेशल महाराष्ट्रीयन पद्धतीने चिकन करी बनवून दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे एक पडी इतकं तेल टाकलं आहे आणि 2 मोठे कांदे उभे चिरून घेतले आहे. हे मी इथे भाजून घेत आहे. इथे मी वाटणाची तयारी करत आहे. सो मी इथे 2 मोठे कांदे टाकले. त्यानंतर मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि त्यासुद्धा मी व्यवस्थित भाजून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी इथे भाजून घेत आहे आणि गॅस स्लो ठेवायचा. मोठा गॅस ठेवला तर कदाचित ते करपून जाईल, त्यामुळे मी इथे गॅस स्लो ठेवला आहे. आणि बघा, कांद्याचा कलर थोडा हलका ब्राऊन झाला आहे. कसं छान मस्त भाजला गेला आहे कांदा. त्यानंतर मी इथे ड्राय कोकोनट घेतला आहे, छोटी एक वाटी. ते मी किसून घेतली आणि मी इथे ड्राय कोकोनट घातला आहे. सो ते सुद्धा आपण इथे व्यवस्थितरित्या भाजून घेऊयात. बघा, ऑलमोस्ट माझा मसाला भाजून झाला आहे. त्यानंतर मी इथे थोडेसे अख्खे धणे जे असतात ना आपले, ते सुद्धा घालते. याच्याने जे आपली चिकन करीची टेस्ट आहे ना, ती खूप छान येणार आहे, अप्रतिम येणार आहे. त्याचा एक सुगंध येतो खूप छान असा. सो मी इथे थोडेसे धणे घेतले अख्खे, ते सुद्धा व्यवस्थितरित्या भाजून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता मी मसाला कशा पद्धतीने भाजला आहे. व्हिडिओ हा थोडा मोठा होणार, पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सांगणार आहे. बघा, इथे आपला मसाला भाजून झाला आहे. मी काढून घेतला एका प्लेटमध्ये आणि मी परत एक पडी इतकं तेल घालत आहे. आणि त्यानंतर मी एक कांदा कापून घेतला होता. मी 1 ते 2 कांदे असे तर ते पण मी आता तेलात टाकले आहेत आणि व्यवस्थितरित्या ते सुद्धा मी भाजून घेत आहे. त्यानंतर मी इथे चिकन टाकलं, कारण मी चिकन हे हाफ बॉईल करणार आहे. खूप लोक डायरेक्टली टाकतात, ते सुद्धा आपल्याकडे रेसिपी आहेत, ते मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. पण आता सध्या हे महाराष्ट्रीयन पद्धतीने मी बनवत आहे. तर मी इथे चिकन हाफ बॉईल करून घेणार आहे. सो मी इथे चिकन टाकलं आहे आता, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे. त्यानंतर अर्धा चमचा इतकं मी मीठ टाकलं. मिक्स करून घेऊयात. त्यानंतर मी एक मोठा टोमॅटो घेतला, तो सुद्धा मी बारीक चॉप करून घेतला आणि एक टमाटर टाकला. व्यवस्थितरित्या आपण मिक्स करून घेऊयात. त्यानंतर मी थोडं कोथिंबीर घेतला बारीक चिरून आणि मी कोथिंबीर टाकला. त्यानंतर आपण झाकून ठेवूयात. तुम्ही बघू शकता मी चिकन कशा पद्धतीने शिजवून घेतलं आहे. आता मी मसाला वाटून घेते. त्यानंतर मी इथे कढईमध्ये 1 ते 2 पडी इतकं तेल टाकलं. त्यानंतर मसाला टाकला. जो मी मसाला काढला होता तोच मसाला मी इथे वाटून टाकला आहे. त्यानंतर मी बेसिक मसाले आपले टाकले आहेत. जे मी तिखट मिरची पावडर ही मी मला जितकं तिखट लागते मी त्याप्रमाणे टाकणार आहे. तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकता. त्यानंतर मी हळद घातली अर्धा चमचा इतकी. मीठ घातलं, मीठ मी आधीसुद्धा घातलं होतं. त्यानंतर मी आता अर्धा चमचा इतकं मीठ टाकलं. ठीक आहे. त्यानंतर चिकन मसाला टाकला. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित मिक्स करूया. त्यानंतर थोडं पाणी घालते. पाणी घालायचं कंपल्सरी आहे. जर का तुम्ही पाणी नाही घातलं आणि असंच मिक्स केलं ना तर मसाला खाली करपणार, त्यामुळे थोडं पाणी घालायचं. 1 ते 2 मिनिटे आपण इथे झाकून ठेवूयात. बघा तेल कसं वरती आलं आहे, किती छान पद्धतीने आपला मसाला इथे झाला आहे. तर चला आता आपण चिकन टाकूयात. तर मी इथे हाफ बॉईल केलेले चिकन टाकत आहे. तुम्ही बघू शकता. बघा, मस्त आपलं इथे चिकन आपण आता हे मसाल्यात परत 1 ते 2 मिनिटे इथे होऊ देणार आहे. परत झाकून ठेवूयात. बघा, ऑलमोस्ट आपलं चिकन होत आलेलं आहे. किती छान मी चिकन करी इथे रेडी केली आहे. आणि आता आपण सर्विंग करूया, प्लेट सर्व करूया. बघू शकता तुम्ही.
चिकन इतकं मस्त छान पद्धतीने शिजलं आहे, असं ज्युसी टाईप झालेलं आहे, बघू शकता.